हॅलो मंडळी. सो आता आहे नवीन सफर आणि आपण निघतोय रात्रीच्या 11 वाजता अक्कलकोटसाठी. तर फुल फॅमिली आहे माझी आणि आम्ही छोटीशी बस केलेली आहे. अराऊंड आम्ही 13-14 लोक आहोत आणि आम्ही आत्ता रात्री निघतोय अक्कलकोटसाठी आणि खूप मज्जा येणार आहे. खूप काय काय इंटरेस्टिंग असणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेलच व्हिडिओमध्ये. सो बघूया आता पुढे. आपण खाली उतरतोय आता. खाली बसमध्ये बसण्यासाठी जस्ट 5 मिनिटात बस पोचती आहे आणि तर मग बघूया. आपण आता रात्रीचा प्रवास आहे. पहाटे पहाटे पोचू आणि मग पटकन फ्रेशन अप होऊन आम्ही जाऊ स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. आलो ना. हां चला मम्मी. सर्वांनी हाय करा. हो आजी आजी साची से हाय. साची नाही कट्टी. कुठली स्टिक? हा चप्पल काढ. तुझी चप्पल लागते. कशाला एसी राहू दे. चालू झालं थंडी लागला का? हो राहू दे ना. सगळं घालून बसा. बाय दादा. एन्जॉय वीकेंड. आजीची विंडो खूप कडक आहे. तुला बंद करावी लागेल. काय जमत. सगळ्यात जास्त खुश तर मंदाजात आहे. हाय परी. असा उभा ब्लॉग बनवतेस तू? रील शॉर्ट मध्ये टाकणार आहे का? शॉर्ट ब्लॉग युट्यूब वर? मग असं टाकणार? असं टाकायचं असतो. मी असंच बनवलं. आता नेक्स्ट टाइम कधी बनवायचं वाकडावर. जस्ट आमचा नाश्ता झालाय आणि आम्ही आता परत बसमध्ये चाललोय आणि आता डिरेक्ट हॉटेलवरती चेक इन करून फ्रेश होऊन मग आम्ही निघणार आहे मंदिरामध्ये जायला. किती वाजलेत ग? टाइम काय? 10:15. रात्री 12 वाजता निघालो आणि आत्ता 10:15 म्हणजे 10 वाजता आम्ही पोहोचतोय. ते 9:30ला. थोडा वेळ लागला टाइमपास करत 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 करत. तर आम्ही अक्कलकोटला आलो आहोत आणि हे आमचं स्टे आहे. आणि या स्टेचं नाव काय? या स्टेचं नाव तर सध्या माहिती नाही. बिचारी परीला लॉक नाही जमत करायला. लॉक ही कोणाची आहे? तुझी नाही. स्वामी ओम. कुठे परी? ती लॉक लावते अगं. तर आम्ही ह्या होमस्टे मध्ये राहतोय आणि
आम्ही इथून असे लॉक झालेला नाही. हां, आम्ही इथून असे 4 रूम्स आहेत. तर आम्ही इथे राहतो. दोन रूम्स इथे आहेत आणि 2 रूम्स इथे आहेत. एकदम घरगुती स्टे आहे आणि रूम पण एकदम कसं आहे, छान रूम्स आहेत, स्पेशियस आणि खूप रिजनेबल आहे, खूप चीप आहे. 1 रात्र काढायची आपल्याला इथे. आणि आत्ता आम्ही निघतोय मंदिरात जायला. फायनली स्वामींच्या दर्शनासाठी निघतोय आम्ही आता. जेवणासाठी 1.5 तास रांगमध्ये थांबण्याचं, फ्रीमध्ये जेवणासाठी 1.5 तास रांगेमध्ये थांबायला लागणार आहे तुम्हाला. तर विचार करून यावे, ज्यानी पण यायचं असेल त्यांना. पडला झालं पण पाय पडून वरती चढ तिथे आणि झाडा घातला होता. कशाला? झाडा हे मी नाही बाबा. का? मुद्दामून आम्हाला सोडून गेले तुम्ही असे न सांगता. थोडं लागलं. आम्हाला वाटलं तुम्ही लाईन मध्ये उभेच नाही राहणार. गेलो मी तुम्ही बोर्ड वाचला. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग त्याला पाय दाखवला तर बोलतो एकट्यालाच सोडल. बोले एकटाच हे मी, अजून कोण आहेत नाही माझ्याबरोबर. आम्हाला वाटलं सोडलं असतं, छायाला पण सोडलं असतं पुढच्या वेळेला. आईला टेन्शन आलेला केवढं तुम्ही गायब झाले तर. रिक्वेस्ट केली काका मी जेवणार नाही पण एक माणूस हरवलाय फक्त बघायला चालले आहे का आतमध्ये, तर त्याने आतमध्ये सोडलं. म्हणजे मी जेवणार नाही काका. हा जेवून मस्त उठत होते, चालत होते. एवढ्या लोकांना स्वाती मामीनेच आयडिया दिली आम्हाला विचारायला आतमध्ये जाऊन. अरे एक नंबर जेवण. कडधान्याची भाजी सुकी,
डाळ आमटी आणि भात आणि शिरा आणि चपाती, एक नंबर शिरा. बस पोट भरलं, पोट भरलं आमचं, पण पोट भरलं. मी एकदा भाजी घेतलं आहे, वाढून, भाजी. परत येताना वाढायला मग नाही घेतलं. उगाच कशाला वेस्ट करायचं. चला हा पुढे. नाही नको स्वामी, मला माऊली. बाय. लंच ब्रेक, जेवायला थांबलोय आम्ही आता इकडे. खराब नाही होणार ना ओला झाला. खूप वेळ पाहिजे ना तुला. पाहिजे का बोल आहे आपल्याकडे. बघू ना येताना, येताना मग ते मंदिरात हा, घेऊन मंदिरात फिरावं परत लागेल. परत मंदिरात वजन घेऊन जायला लागेल. हे करून येतो. हे बघा हे व्हाईट हे घेरू बसलाय तो. छान आहे ना? हा, हे सांग. हा, ते पण घेऊया. हे व्हाईट असं घ्यायला हे शंकराला घेऊ. हे काय